नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कावेरी ही ऐश्वर्याला सयाजीरावांसमोर विचारते की हिने हा लग्नाचा प्रस्ताव मुद्दाम त्या रणदिवेंना धुळीस मिळवण्यासाठी घेतलेला आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो, त्या जानकीने दोन कुटुंबातील वैर मिटवण्यासाठी हा सर्व जे काही करते त्याचा मोठेपणा घेतला होता. आता त्याच मोठेपणाचे शस्त्र मी तिच्यावर उलटवते. मी घेतला तो मोठेपणा आणि जन्मभर त्या जानकीला मी माझ्या पायाशी बसवणार. तेव्हा कावेरी म्हणते की अगं पण तुझ्या आयुष्याचं काय. तर सयाजीराव कावेरीवर ओरडतो आणि तिला गप्प राहण्यासाठी सांगतात. कवडीची अक्कल नाही आणि हुशारी दाखवतात. ऐश्वर्या जे काही करते ते एकदम योग्य करते, कारण त्या सौमित्राने आपल्याला दगा दिला. तर ऐश्वर्या म्हणते की त्याची शिक्षा त्या रणदेव्यांना मिळणारच. मी त्या सारंगला अशी माझ्या तालावर नाचवणार आणि चुटकी वाजवत म्हणते, मी त्या सारंगला आणि त्या रणदिवे सर्कसला बरोबर ठिकाण्यावर आणणार. उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे. हेच करून मी त्या अख्ख्या घरावर कब्जा करणार. मग त्या जानकीचे असे होईल की हे काय झाले, असे कसे झाले, तिला हे कळणारच नाही. म्हणून सयाजी काकांना तर हसूच येते आणि ऐश्वर्याला सुद्धा. ऐश्वर्या म्हणते की त्या रणदिवे कुटुंबाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय ही ऐश्वर्या काही गप्प बसणार नाही. तर कावेरीला भयंकर ऐश्वर्याचा आणि सयाजी पाटलांचा राग येत असतो. म्हणून कावेरी जोराने ऐश्वर्यावर हात उगारते. तर सयाजीराव कावेरीवर आणखीनच जोराने ओरडतात. तेव्हा कावेरी हात मागे घेते आणि सयाजी पाटलांना म्हणते की आपली लेक स्वतःच्या हाताने तिचं आयुष्य आणि दुसऱ्याचं आयुष्य वाटोळं करायला निघाली. लेकीचे लग्न झाल्यानंतर लेकीने घर सावरायचे असते, जोडायचे असते आणि ही आपली लेक तेच घर तोडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सयाजीराव कावेरीवर धावून येतात आणि गप्प राहायचे. आता कुठे माझ्या टकोऱ्यात प्रकाश पडतोय. तेव्हा सयाजीराव खुशून ऐश्वर्याची पाठ थोपडतात आणि बापापेक्षा लेक ही सव्वाशेर निघली. आणि ऐश्वर्याला म्हणतात की पहिल्यांदा तर मला कळलेच नाही की तू त्या सारंगबरोबर लग्न करण्यासाठी कशी तयार झाली. पण अपमानाचा बदला घ्यावा तो हसा. खरंच मला पोरी तुझा अभिमान वाटतो. तू खूप छान असा भारी डाव टाकला. आता त्या दगाबाजांचा कपाळ मोक्ष होतोय. ऐश्वर्या म्हणते की डॅडा तेच तर करायचे आणि त्यासाठीच मी हे सर्व केले. तर कावेरीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते, कारण तिला हे काही आवडत नसते. ऐश्वर्या म्हणते की एकदा मी ते घरात गेले तर ते घर पूर्णपणे माझ्या ताब्यात घेणार. त्यांचा बिझनेस सुद्धा मी माझ्या ताब्यात घेणार आणि त्यानंतर या गावामध्ये फक्त एकच नाव मोठं होणार, ते म्हणजे माझ्या डॅडाचं, सयाजीराव विखे पाटील. आणि तसा सयाजीरावांना खूपच आनंद होत असतो. आणि कावेरीकडे बघत ऐश्वर्याला म्हणतो की पोरी खरंच मला तुझा अभिमान वाटतो. तू त्या रणदेवेला चांगलाच धडा शिकव. बाप तुझ्या पाठीशी आहे. तर ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा तुम्ही बघतच राहा की त्या रणदेव्यांचं घर मी कसं पत्त्याच्या बंगल्यासारखं तोडून टाकते. त्यानंतर तेवढ्यात जानकीने जो पत्त्याचा बंगला जोडलेला असतो तो लगेच अचानक वाऱ्याने येऊन खाली पडतो. तेव्हा ते बघून जानकीला टेन्शन येते आणि असे कसे हे घर कोसळले, हे कुठले संकट तर नाही ना. आणि परत विचार करते की नाही, हे तर पत्त्यांचे घर आहे खेळातील. आणि जानकी तू जरा जास्तच विचार करते. तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि जानकीला विचारतो की तू येथे काय करतेस आणि हे सर्व जाऊन दे, तू जरा सौमित्राच्या रूममध्ये ये. तर जानकी विचारते की कशाला. तर ऋषिकेश म्हणतो सौमित्राची रूम आता सारंगला द्यावी लागेल आणि त्यासाठी आता बरीचशी तयारी सुद्धा करायची. जानकीचे मात्र याकडे लक्ष नसते. तर ऋषिकेश जानकीला विचारतो की काय झाले, कसला विचार करतेस. तेव्हा जानकी ही ऋषिकेशचा हात पकडते आणि मला राहून राहून तेच वाटते की तुम्ही प्लीज हे लग्न थांबवा. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू राहून राहून तेच का विचारते. मला मान्य आहे की ही जोडी विजोड आहे. ते दोघेही या घरासाठी गावासाठी हे लग्न करतात. फक्त आपल्याच घराला नाही तर अख्खे गाव हे लग्न होण्यासाठी डोळे लावून बसले. त्यामुळे प्रत्येकाला जे वाटते तेच आता आपल्याला सुद्धा वाटायला हवे. आणि मी तुझी रूममध्ये वाट बघतो. म्हणून ऋषिकेश आतमध्ये निघून जातो. तर जानकी विचार करते की ऋषिकेश मला काळजी वाटते की काही चुकीचं तर घडत नाही ना. पण का कुणास ठाऊक मनात शंकेची पाल ही चुकचुकते. माझे अंदाज नेहमी बरोबर ठरतात, पण यावेळी ते चुकीचे निघून देत. म्हणजे सारंग भाऊजींच्या आयुष्यामध्ये काही वाईट होणार नाही. म्हणून जानकीला सारंगची काळजी लागलेली असते. तर त्यानंतर इकडे विक्रांत एका मुलीसोबत घरी येतो आणि तिला बाईक करून तो घरी सोडतो. तेव्हा ते हसत असतात आणि
शर्वरी हे सर्व खिडकीतून बघत असते तर तिला विक्रांतचा खूप राग येतो आणि तो मुलीला थोडीशी मिठी मारून ती मुलगी तेथे निघून जाते। तर विक्रांत जेव्हा घरात येतो तर शर्वरी अगदी रागाने विक्रांतकडे बघत असते। तेव्हा विक्रांत येतो आणि काय शरू तू येथेच? तर शर्वरी म्हणते की काय कुठे जायला हवे होते? तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं असे काय करते, सकाळी तूच म्हटली की मी आईला भेटायला जाणार। तर शर्वरी म्हणते तू वाटच बघत असशील की मी कधी जाते, म्हणजे मी नसल्यावर तू काही करण्यासाठी मोकळा। विक्रांत विचारतो की तू काय बोलतेस? तर शर्वरी म्हणते की तू कितीही डोळे मिटून उद्योग करत असला परंतु माझे डोळे मात्र उघडे आहे, मला सर्व दिसते। विक्रांत विचारतो की शर्वरी तुला काय दिसते? तर शर्वरी म्हणते की ती तुला बाईकवरून सोडवण्यासाठी आली होती, कशी लाडाने गप्पा करत होती, कशी वागत होती, सगळं काही मला दिसले। आणि काय कोण होती ती? तर विक्रांत म्हणतो अगं ती नेहा होती, अगं आपल्या एजन्सीमध्ये ती क्रिएटिव्ह हेड आहे। तेव्हा शर्वरी आणखीनच चिडते आणि मग डिरेक्टरला बाईकवरून घरी सोडणे, एकांतात बोलणे आणि इतके प्रेमाने। तेव्हा विक्रांतला खूप राग येतो आणि तो म्हणतो की तू प्रत्येक गोष्टीमध्ये शर्वरी असा संशय का घेते? लागलो मी तुझ्या या संशयापुढे। तेव्हा शर्वरी म्हणते की गळ्यात हात घालून फिरणारी बाईकवरून फिरवणारी भेटली ना, मग माझी काय गरज आणि तुझी कार कुठे आहे? तर विक्रांत म्हणतो माझी कार खराब झाली म्हणून तीच मला म्हणाली की मी तुला घरी सोडते। तेव्हा शर्वरी म्हणते की काय जगातील सर्व रिक्षा कॅब वगैरे सर्व बिघडले होते का? तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं छोट्या मोठ्या गोष्टींचा काय इतका इश्यू करते? तर शर्वरी म्हणते म्हणजे तू तुझ्या त्या क्रिएटिव्ह हेड बरोबर गळ्यात गळे घालून बाहेर बाईकवर हिंडायचे आणि वर मलाच विचारायचे का की मी ह्या सर्वाचा इश्यू करते? आणि रागाने ती लांब जाऊन बसते। तर विक्रांत पुन्हा तिच्या जवळ येतो आणि विचारतो की अगं तुला नेमकं काय होते आणि प्लीज शरू हे सर्व थांबव नाहीतर। तर शर्वरी म्हणते की नाहीतर काय, घराबाहेर काढशील आणि तिला घरात आणशील की काय? बोल ना, दे उत्तर। तर विक्रांत म्हणतो की तू त्या न बोलणाऱ्या बाहुल्यांसारखी आहेस, काही बोला आरोप करायचे आणि परत उठायचे, तुझ्याशी बोलून काही अर्थ नाही। आणि विक्रांत रागाने आतमध्ये निघून जातो। त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला रूममध्ये म्हणतो की सारंगची रूम थोडी लहान आहे, त्यामुळे आपण सौमित्राची रूम ऐश्वर्या आणि सारंगला देऊयात आणि या रूममध्ये आपण बराचसा बदल करूयात असे तो सांगत असतो। तेवढ्यात मंगला येते आणि जानकीला म्हणते की वहिनी केव्हापासून तुमचा फोन वाजतोय, आणि जानकीच्या हातामध्ये मोबाईल देते। तेव्हा जानकी फोन घेऊन हॅलो बोलते। तर इकडून कावेरी म्हणते की मी कावेरी बोलते, ऐश्वर्याची आई। तेव्हा जानकी ओळखते आणि काकू बोला असे म्हणते। तर कावेरी म्हणते की अगं जानकी मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे। विचारते की काकू काय झाले, तुम्ही अगदी टेन्शन मध्ये असल्यासारखा आवाज येतो, सर्व काही ठीक तर आहे ना? तेव्हा कावेरी घाबरतच म्हणते की अगं सर्व ठीक आहे परंतु मला तुला काहीतरी सांगायचे होते। आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि कावेरीच्या हातातील मोबाईल घेते, तर मोबाईल बंद करते। तर जानकी विचारत पडते की कावेरी काकूने नेमकं फोन का बंद केला असेल? तर कावेरी सुद्धा इकडे ऐश्वर्याला बघून थोडीशी घाबरते। तेव्हा ऐश्वर्या रागाने कावेरीला विचारते की लग्न का करते हे फोन करून त्या जानकीला तू सांगत होती की काय? तेव्हा कावेरी म्हणते की मग मी काय करणार होते, जे मी तुला सांगते ते तर तू ऐकत नाही, मग मी दुसरे काय करणार होते? तर ऐश्वर्या म्हणते की मग कशाला तू हे सर्व सांगते आणि का तू त्या जानकीला चुगली करणार का त्या जानकी सारख्या गुणांचा मोठेपणाचा पुतळा तुला व्हायचे की काय? तेव्हा कावेरी तिला प्रेमाने समजावते की बाळा प्लीज असे वागू नकोस, तू हे सर्व का करते जे चुकीचे आहे ते, त्यापेक्षा तू असे कर की तू त्यांना सर्व काही खरे सांगून टाक। तेव्हा ऐश्वर्या विचारते की खरे सांगायचे मग मॉम हे लग्न मोडायचे का? आणि माझी आई किती माझा विचार करतेस ग, आणि एक काम करूयात, अगदी तुझ्या मनासारखं आपण करूयात। आणि फोन करून तू कशाला जानकीला हे सर्व सांगते, तुला सांगायचेच असेल जानकीला तर आपण दोघी त्यांच्या घरी जाऊयात, सर्व काही समोरासमोरच होऊन जाऊन दे। म्हणून ऐश्वर्या ती बॅग आपल्या हातामध्ये घेते आणि कावेरीला घेऊन निघते। तर इकडे ऋषिकेश विचारतो की काय ग कट झाला का फोन? तेव्हा जानकी म्हणत असते की कट झाला की कट केला हे माहिती नाही, बहुतेक कावेरी काकू काहीतरी टेन्शनमध्ये सांगायचे होते आणि समोर सयाजी काका असतील म्हणून त्यांना बोलता येत नसेल, मी त्यांना परत फोन करून बघू का? तर ऋषिकेश म्हणतो की नाही नको, त्याच परत फोन करतील। तर ऋषिकेश त्या रूमचे फोटो काढून काही जानकीला दाखवत असतो आणि काही तुला चेंज करायचे असेल तर तू करू शकते असे म्हणत असताना मंगला तेथे येते आणि दादा वहिनी तुम्हाला नाना बोलवतात म्हणून सांगते। तर घाईने दोघे खाली येतात। तेव्हा नाना म्हणतात की अरे सारंगने काय शक्कल लढवली की त्या पत्रिकेमध्ये त्याने सौमित्राचे नाव खोडले आणि त्या जागी त्याचे नाव म्हणजे टाकले
तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय सारंग, आपण पत्रिका नवीन छापल्या असत्या. सारंग म्हणतो की अरे दादा, कशाला उगाच खर्चाला व्याप, आणि जो मार्करचा पेन असतो तो कितीतरी घरात दिवस पडून होता, मग त्याने पांढरे केले आणि या लाल पेनने त्यावर नाव लिहिले. मस्त दिसते खरंच. आणि तू तर काय शिकवले की पैसा असला तर उगाच तो उधळायचा नाही. ऋषिकेश म्हणतो की ते काही नाही, आपण तुझ्या नावाच्या नवीन पत्रिका छापायच्या म्हणजे छापायच्याच. सर्वजण एकमेकांसोबत बोलतच असतात की पत्रिका आता छापायला टाकायच्यात आणि त्या सर्वांना वेळेत पोहोचायला हव्यात. तेवढ्यात ऐश्वर्या आणि कावेरी दरवाज्यात येतात. तर ऐश्वर्या म्हणते की आतमध्ये येऊ का, तर सर्वजण धक्क्यानेच ऐश्वर्याकडे बघत असतात आणि विचार करतात की इतक्या अचानक ह्या कसे आल्या असतील. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ये ना, हे तुझंच घर आहे, तू असे का विचारतेस, पण तुम्ही दोघी अशा अचानक का आल्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, कारण तुमच्याशी महत्वाचे काहीतरी बोलायचे म्हणून. तेव्हा नाना म्हणतात की चूक आणि कसली. ऋषिकेश सुद्धा तेच विचारतो. तर लगेच ऐश्वर्या ही जी साडी जानकीने तिची ओटी भरलेली असते ती साडी पिशवीतून बाहेर काढते आणि ती साडी तिने फाडलेली असते ती सर्वांना दाखवते आणि तुम्ही मला डिफेक्टिव्ह पीस दिला असे सारंग समोर धरून बोलते. ते सर्व बघून तर त्यांना धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की मी तशीच ठेवणार होते, परंतु सौभाग्याचं लेणं आहे आणि मलाच कसे तरी झाले की ही साडी फाटकीने म्हणजे निघाली, म्हणून मी सुद्धा दुखावले आणि मला काही कळत नव्हते, म्हणून म्हटले की परत देऊयात. सुमित्रा म्हणते की पण असे कसे झाले, आणि जानकी आपण तर साडी नवी घेतली होती. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, आणि हे कसे शक्य आहे. तेव्हा जानकी ती साडी हातामध्ये घेते आणि असे कसे होऊ शकते असे विचारते. तर ऐश्वर्या म्हणते असे होऊ शकते का गोष्ट निवडली तर ती परफेक्ट आहे असे वाटते, परंतु हा तर डिफेक्टिव्ह पीस निघाला आणि आय वंडर ती बदलून मिळेल की नाही मिळणार. तर आजी म्हणते की का मिळणार नाही, आणि लगेच जानकीला विचारते की काय ग जानकी, साडी बघून नाही घेता आली का तुला, आणि घेताना तू बघितली नाही परंतु देताना तर बघितली असेलच ना. सौभाग्याचं लेणं आहे, आपण तिच्या ओटीमध्ये घातले, मग साडी उलगडून बघायला पाहिजे नव्हती की नाही, म्हणून आजी जानकीवर भयंकर भडकते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो आणि जा लगेच बदलून घेऊन ये. तर ऋषिकेश म्हणतो की आजी शांत हो. तर ऐश्वर्या मनात म्हणते की आजी इतकी हिचा अपमान करून बोलते, ही तर आजी मग माझ्या कामाचीच आहे, मग तिच्याशी फ्रेंडशिप तर मला करावीच लागेल. शेवटी म्हणतात नाही, आपल्या दुश्मन का दुश्मन आपला मित्र होतो. तेव्हा जानकी म्हणते की हो मी आणते बदलून, आणि जानकी ऐश्वर्याला सॉरी बोलते. ऐश्वर्या म्हणते की नाही जानकी वहिनी, तुम्ही कशाला सॉरी म्हणता आणि मोठ्या मनाने तुम्ही ही साडी बदलून आणता, थँक्यू सो मच. तेव्हा कावेरीला ऐश्वर्याची ती वागणी बघून विचार येतो की ऐश्वर्या तर वेगळेच वागते, मग आता मला काय करावे तेच समजेना, खरे काय आहे हे मी सर्वांना कसे सांगू. तेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणते की एक रिक्वेस्ट होती, मला बेबी पिंक कलर खूप आवडतो, कलर जर बदलता आला तर बघा खरंच खूप चांगले होईल, आणि ह्या साडीचा जो काठ आहे तो खूप ओल्ड आहे, त्यामुळे असे काही डिझायनर वगैरे व्यवस्थित बघा. जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, तू एक काम कर, तूच माझ्या सोबत चल, म्हणजे तुला तुझ्या चॉईसची साडी घेता येईल. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शर्वरी ही इकडे ती नेहा असते तिला येऊन भेटते आणि नेहा ही आपल्या मिस्टरांसोबत असते. तर शर्वरी रागाने नेहाला म्हणते की लग्न झाले तुझे, मग तू अशी का वागतेस. तर तिचे मिस्टर विचारतात की अशी म्हणजे. तर शर्वरी रागाने म्हणते की तुमची बायको माझ्या नवऱ्याला नादाला लावते. तर तिचे मिस्टर म्हणतात हॅलो व्यवस्थित बोला. तर नेहा म्हणते की तुमच्या मनामध्ये किती विष आहे हो. तेव्हा शर्वरी रागाने नेहाच्या कानामागे देते. तर इकडे निकिता ही ऐश्वर्याला सांगत असते की आपण भावनेच्या भरामध्ये जाऊन चुकीचा निर्णय घेऊन दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न करतो आणि मग आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय वेळ उरतच नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ती वेळ तुला येईल, आणि ऐश्वर्यावर जर कोणी वार केला तेव्हा ती उलटून पलटवार करतेच. त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला गाडीमधून जात असताना सांगत असते की आपण सयाजीरावांच्या घरी माफी मागण्यासाठी गेलो होतो, तेव्हा ऐश्वर्याने किती तांडव केले होते, आणि तीच ऐश्वर्या संध्याकाळी सारंग भाऊजींना लग्नाची मागणी घालण्यासाठी आली. सारंग भाऊजी ऐश्वर्याला अगोदर भेटून सुद्धा आलेत. तेव्हा ऋषिकेश गाडी थांबवतो आणि काय असे जानकीला म्हणतो. तर जानकी म्हणते की हो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.